पूर्ण बीडविषयी होती आणि ती स्वप्न आता आपल्याला थांबवायची नाहीत. त्याला पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. दादा तुम्हाला इथं आल्यानंतर म्हणाले होते की मी बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठी अशा एका प्रत्येक गोष्टीतून आपली जर साथ मिळाली तर नक्कीच हे अशक्य होणार नाही. ऊसतोड कामगार महामंडळाची खरी सुरुवात पंकजाताई मंत्री असताना झाली. तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री आपले धनंजय मुंडे यांनी आदरणीय दादांकडे यासाठी पाठपुरावा केला आणि म्हणून महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित करून त्याबाबतचे नियोजन व योजना सुरुवात केली. श्री संजय शिरसाट यांनी त्यांची नियोजनबद्ध अंमलबजावणी करून आता आपल्याला जे हॉस्टेल दिसते ते त्याचं प्रतीक आहे म्हणायला हरकत नाही. या महामंडळामध्ये आर्थिक सक्षम करण्यासाठी दादांनी प्रत्येक टनामागे 10 रुपये कपात करून निधीची उभारणी केली. त्यातून दादांचे आर्थिक नियोजन कौशल्य आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एकदा त्यांनी एखादा निधी जाहीर केला तर तो कसा नियोजन करायचा हे त्यांना माहीत असायचं आणि म्हणून तोही अनुभव आपल्याला आलेला आहे. आजची उद्घाटन केलेली इमारत एवढी अप्रतिम झालेली आहे. शिरसाट साहेब म्हटल्याप्रमाणे आम्ही आत जाऊन प्रत्येक दालनाची म्हणजे रुग्णालयात म्हणजे त्यांच्या किचन असो, त्यांची बेडरूम असो, त्यांचं डायनिंग असो, सगळ्या गोष्टींची पाहणी केली आणि अतिशय सुंदर इमारत झालेली आहे. आदरणीय दादांनी नक्कीच यावेळी आज त्यांची प्रकर्षानं आठवण झाली आणि नक्कीच यांनी संबंधिताचं सगळ्याच कौतुक केलं असतं. राज्य शासन हे कष्टकरी, शोषित आणि वंचित घटकांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभं राहिलेले आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावानं स्थापन झालेल्या ऊसतोड कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. शिक्षण, आरोग्य विमा आणि राहण्याची सोय या सर्वच आघाड्यांवर शासन गतीनं काम करत आहे. ऊसतोड कामगारांची मुलं मुली शिक्षण घेऊन प्रवाहात यावीत. आई वडील ऊस तोडण्यासाठी जातात म्हणून त्यांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये ही आदरणीय दादांची प्रामाणिक इच्छा होती. म्हणून त्यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांच्या या निर्णयाची उद्दिष्टपूर्ती होत आहे. आजच्या उद्घाटनाला त्यांचा आशीर्वादच म्हणता येईल. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी वसतिगृहाची जागा निश्चिती, त्याचा पाठपुरावा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला सारथी वसतिगृहाप्रमाणे दर्जेदार बांधकाम करण्याचे निर्देश दिले होते. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळासाठी भरीव निधी दिला. अपघात विमा योजना, ओळखपत्र नोंदणी, महिला ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदरणीय दादांनी विशेष प्रयत्न केले. दादांनी नेहमीच आम्हाला शिकवलं, फक्त घोषणा करून प्रशासन चालत नाही. निर्णय घ्यायचा, निधी द्यायचा आणि काम पूर्ण करून घ्यायचं आणि त्याच पावलावर पाऊल टाकून आपण पुढे जात आहोत. संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह याच्या योजनेअंतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या 41 तालुक्यांच्या ठिकाणी मुलांसाठी 41 व मुलींसाठी 41 अशी एकूण 82 शासकीय वसतिगृह सुरू करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. त्यापैकी 20 शासकीय वसतिगृह आता सुरू आहेत. या योजनेच्या अंतर्गत बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये 100 विद्यार्थी क्षमतेची मुलांसाठी 1 आणि मुलींसाठी 1 अशी वसतिगृह अशी जिल्ह्यात एकूण 22 शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी जिल्ह्यातील 11 वसतिगृहांच्या बांधकामासाठी 159 कोटी 36 लाख 60 हजार इतक्या रकमेचं बांधकामास अंदाजपत्रकास यापूर्वीच प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. आपल्या ऊसतोड महिला कामगार फक्त घर चालवत नाहीत, त्या ऊस तोडतात, संसार उभा करतात आणि मुलांचं भविष्यही घडवतात. परंतु त्यांच्या आरोग्याची किंमत
त्यांच्या श्रमापेक्षा मोठी असू शकत नाही. आरोग्य, निवारा, पिण्याचं पाणी, शौचालय, बालसंगोपन, कागदपत्र आणि सरकारी योजनांचा लाभ या ऊसतोड कामगारांना झालाच पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हे वसतिगृह वेळेत आणि सुसज्ज पद्धतीनं पूर्ण केल्याबद्दल जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण आणि अभ्यासासाठी पूरक वातावरण मिळालं पाहिजे. आजकाल प्रत्येक विद्यार्थ्यांकडे मोबाईल असतोच. ही नवीन मंडळी तक्रारीला संधी देणार नाहीत याची काळजी अधिकारी वर्गाने घेतली पाहिजे. उद्या आपण सर्वच जण स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकासाची आणि शिक्षणाची गंगा पोचली पाहिजे हाच स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे. आजचा हा कार्यक्रम त्याच दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. ऊसतोड कामगार बंधू आणि भगिनींनो, शासन तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या मुलामुलींचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहोत. आदरणीय दादांनी दाखवलेल्या मार्गावर चालत बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचं आमचं ध्येय आहे. आपण सर्वांनाच उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. मला या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी आवर्जून बोलवलं त्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. साम टीव्ही मी नेहमी पाहतो. त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.